नमस्कार. G24 तासच्या डिजिटल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. गेल्या 21 तारखेपासून संभाजीनगरमधली एक घटना सर्वांना हळहळून करून जाते आहे. तिथे एका 19 वर्षाच्या मुलाने डोंगरावरून आत्महत्या केली आणि त्याच्या पाठोपाठ त्याच्यासोबत आई आणि वडिलांनी पण उडी घेतली. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले, की आजकाल ची जनरेशन म्हणा किंवा ही तरुण पिढी म्हणा, की एवढी टोकाची पाऊल का उचलत आहे? त्यांची मानसिकता काय आहे? पालकांनी घरात अशा वेळी मुलांशी कसं बोलायचं? काय त्यांच्या होणाऱ्या बदलांबद्दल कसं पुढे जायचं? या सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आणि त्या बरेच गोष्टी आपण सविस्तर माहिती करून घेण्यासाठी आज आपल्यासोबत मुंबई आणि ठाण्यातले प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉक्टर शैलेश उमाटे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तुम्हाला संभाजीनगरमधल्या घटनेबद्दल माहितीच आहे. तर पहिला प्रश्न हाच आहे, की मुलं एवढ्या टोकाच्या पाऊल का उचलतात आहे? ही फारच दुःखद घटना आहे. म्हणजे आत्महत्येचा हा विषय जो आहे तो मानसिक दृष्टिकोनातून खूप गंभीर असा विषय आहे. आणि बरीच मुलं किंवा बऱ्याच क्षेत्रामध्ये मुलं आहेत, अडल्ट आहेत, हे सगळं कधी ना कधी आत्महत्या करतात किंवा ह्या टोकावर जातात. अ, हे सिव्हिअर मानसिक मेंटल हेल्थ क्रायसिस आपण म्हणू शकतो. पण त्यामध्ये त्यातल्या त्यात आता जे आपण संभाजीनगरच्या मुलाबद्दल विचार करतोय, तर ते यंग जनरेशन अगदी 20-22 वर्षाचा म्हणजे जेनझी अशा होता आणि त्यांनी हे केलं. तर मग जेनझीमध्ये असं मेंटल हेल्थ क्रायसिस आहे का? आत्महत्या त्यांच्यातही भरपूर प्रमाणात होतात का? तर इन जनरल आत्महत्येचा जो विषय आहे, तो आपल्या समाजात बऱ्या प्रमाणात पडलेला आहे. पण बऱ्या प्रमाणात आहे म्हणजे जवळ-जवळ एक 3 ते 4% लोकांमध्ये या आत्महत्येचं प्रमाण आपल्याला दिसू शकतं. त्यात मानसिक आजार असेल, तर ते अजून वाढण्याचं प्रमाणात दिसू शकतं. आता हे झालं इन जनरल आत्महत्येबद्दल. मग जनझीमध्ये अशी काही वेगळी गोष्ट आहे का? किंवा ह्या पर्टिक्युलर घटनेमध्ये असं काही वेगळं आहे का? तर आतापर्यंत आपल्याला असं संशोधनामध्ये आता काही वेगळं आत्महत्येचं प्रमाण दिसून आलेलं नाही. ही एक गोष्ट आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला पाहिजे. पण त्यासोबतच दुसरं एक वेगळं आपल्याला काय दिसून आलेलं आहे, की मेंटल हेल्थ क्रायसिस हे या जेनझी मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून आलेलं आहे. मग ते मेंटल हेल्थ क्रायसिस काय आहे? अँक्झायटी, डिप्रेशन अशा प्रकारची जी आजारे आहेत, ते या मुलात जास्त प्रमाणात दिसून येतात. आता हे का दिसून येतात? याचं आपण शोध घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे या मुलांची वैचारिक शक्ती किंवा विचारधारणा ही जुन्या लोकांपेक्षा वेगळी आहे का? हो, नक्कीच वेगळी आहे. तर असं समाजामध्ये बदल होतात का, की जनरेशन गॅप चेंजेस हे नक्कीच आत्तापर्यंत होत आलेले आहेत. पण गेल्या 1997-98 पासून आजपर्यंत ही जनरेशन गॅप अगदी जास्त प्रमाणात झालेली आहे. त्याचं महत्वाचं कारण एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, की ह्या गेल्या 15-20 वर्षामध्ये डिजिटल टेक्नॉलॉजी ही खूप रॅपिडली बदलत गेलेली आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटीसाठी फोन आलेला आहे. फोन आलं लगेच व्हिडिओ फोन आलेले आहेत. लगेच व्हिडिओ फोन आलेले आहेत. लाईव्ह आपण काय करतो, काय नाही ह्याचं लोकांना संदेश देण्याची टेक्नॉलॉजी आपल्याला उत्पन्न झाली. म्हणजे असा काही काळ होता, की जिथे आपण दुसऱ्या देशात बोलण्यासाठी आपल्याला 2-2 दिवस वाट बघायला लागायची ट्रंक कॉल करून. आज आपण क्षणात बोलतो आणि क्षणात समोरची व्यक्ती आपल्याला दिसते. ही टेक्नॉलॉजीची चेंजेस झालेले आहेत. हो. आता ह्या टेक्नॉलॉजीच्या चेंजेस झाल्यामुळे लोक जगामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात काय काय होतं त्याच्याने ते जोडले गेलेले आहेत. म्हणजे मग हे जोडले जात असताना कल्चर शिफ्ट्स म्हणजे हो. भारताचं कल्चर काय होतं, अमेरिकेचं कल्चर काय होतं, ते शिफ्ट रॅपिडली होत आहे. म्हणजे हा जनरेशन गॅप 10 वर्षांनी अगोदर व्हायचा, तो आता अच्छा. पटकन कमीत कमी काळात वर्ष 2 वर्षात 4-5 वर्षात असा झालेला. म्हणजे ड्रास्टिक चेंजेस हे यांच्यात आलेले आहेत. मग ड्रास्टिक चेंजेस जर त्यांच्यात आली तर त्यांची विचारधारणा ड्रास्टिकली बदलेल का? हो, नक्कीच बदलेल. मग जर ही ड्रास्टिकली बदलत असेल तर त्याला मागचे जनरेशन पटकन समजून घ्यायला पाहिजे का? नक्कीच समजून घ्यायला पाहिजे. आता ही मुलं डिजिटली एक्सपोज्ड आहेत, डिजिटली एंगेज्ड आहेत. बरोबर. म्हणजे त्यांचा बराच काळ डिजिटल दुनियेत काय चाललंय हे जातो.
बरं, आता हे जातोय तर या मुलांचं कौतुकही आपण करतो. अगदी 2 वर्षाचा मुलगा आहे, तर तो मोबाईल हँडल करू शकतो, ॲप उघडू शकतो. त्याला बरोबर. वाचताही येत नाही. पण तो कुणाला बाबाला फोन लाव म्हटलं, की बरोबर बाबाला फोन लावतो. त्याला कसं कळतं बरं? ह्या 2.5-3 वर्षाचं मुलाचं कौतुक आपणच करतो. कारण तो फोन लावतो तिथे फोटो दिसतो. या फोटोवरचा म्हणजे तो बाबा आहे. तो फोन लावतो. त्याला वाचता येत नाही तरी तो फोन लावतो. म्हणजे बरोबर. अशा मुलांची कौतुक आपण एका ठिकाणी करतो. म्हणजे ते 2, 3, 5 वर्षाचे असताना. ते 15 वर्षाचे असताना सतत मोबाईलमध्ये राहताना आपल्याला राग येतो. हा बरोबर. आपलाही शिफ्ट आहे. याही दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायला पाहिजे. मग ह्या मुलांची बिकॉज हे डिजिटल नेटिव्हज आहेत. डिजिटल नेटिव्ह म्हणजे जे अशा काळात जन्मले जिथे कनेक्टिव्हिटी, इंटरनेट, मोबाईल फोन, व्हिडिओ कॉल्स हे जन्मताच त्यांना उपलब्ध होतं. हो. म्हणजे कदाचित हे मुलं जन्मले तर त्यांना पहिल्यांदा नातेवाईकांना मोबाईलच्या कॅमेऱ्यानेच दाखवण्यात आलं होतं. म्हणजे बरोबर. किंवा त्यांचे डोळे उघडले आणि ते मोबाईलचा कॅमेरा बघितला. असंही यांच्या बाबतीत आपल्याला म्हणता येईल नक्कीच. बरं. मग हे डिजिटल नेटिव्हज आहेत, तर त्यांचं डिजिटल एंगेजमेंट हे खूप जास्त आहे. मग बरोबर. डिजिटल एंगेजमेंट जास्त असल्यामुळे काय होतं? त्यांची कनेक्टिव्हिटी विथ द वर्ल्ड हॅज इन्क्रीज्ड. ओके. मग आता कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर त्यांना ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन म्हणजे कसलीही इन्फॉर्मेशन ते पटकन अगदी घेऊ सहज मिळवू शकतात हां, अगदी. मिळू शकतात. मग हा फरक होत असतानाच त्यांना इन्फॉर्मेशन अति जास्त प्रमाणात अवेलेबल आहे. बरोबर. कदाचित ते त्यांच्या वयाच्या जास्तही अवेलेबल आहे. खरंय. म्हणून त्याचा दुसरी बाजू आपल्याला अशी बघायला लागेल, की मग त्याच्यामुळे त्यांच्या मनात अँक्झायटी वाढते. आणि मग जगात वेगवेगळं काय चालू आहे, ह्याच्याबद्दल स्वतःला जेव्हा विचार करतो, तो कधीतरी लोनलीनेस असं होऊ शकतो. म्हणजे जगात खूप चांगलं चालू आहे, पण माझ्या जीवनात कधी-कधी आई-बाबा रागवतात, कधी चिडतात, टीचर काहीतरी म्हणतात. हे माझ्या जीवनातली सत्य तर दुसऱ्या लोकांच्या बाबतीत डिजिटली तो बघत नाही. सगळ्यात म्हणून महत्वाचं इथे हे पण आहे आणि या केसमध्ये संभाजीनगरच्याही दिसून आलं आहे, की कौटुंबिक वाद भरपूर होते. म्हणजे नवरा-बायकोचे म्हणा, प्लस म्हणजे आजी-आजोबा म्हणा, यांच्याशी असलेलं नातं, याचंही कुठेतरी त्या मुलावर परिणाम झाला असेल आणि एकंदरीत आहे आज अनेक घरांमध्ये असे आहेत, की आई-वडिलांचं जमत नाही, पण तरी ते एकत्र राहतात आहे. तर अशा वेळी पालकांनी काय करायला हवं? कुठे काळजी घ्यायला हो. हवी, की मुलांवर अ, त्याचा विपरीत परिणाम होऊ नये? हो. त्या पर्टिक्युलर केसबद्दल एक्झॅक्टली काय झालं हे मला माहिती नाही. पण हा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केलात तो फार महत्वाचा आहे. तो फार महत्वाचा याच्यासाठी आहे, की जेव्हा कुटुंबामध्ये काही कलह होतात, म्हणजे ते आई-वडिलांचे असतील किंवा आई-वडील आजी-आजोबाचे असतील, बरोबर? अशा वेळेस ह्या मुलांमध्ये ऑलरेडी त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे. ऑलरेडी अजून काही इन्फॉर्मेशन ते फाइंड आउट करू शकतात. म्हणून यांच्या मुलातील चिंता अति जास्त प्रमाणात वाढते. मग चिंता वाढल्यामुळे त्यांचं वागणं बदलू शकतं. मग ते वागणं बदललेलं बऱ्याच वेळेस पालकांना लक्षात येत नाही. मग ते वागणं कसं बदलतंय? आयदर ते चिड करू शकतात किंवा त्यांचं अकॅडमिक म्हणजे कॉलेजचं अटेंडन्स कमी होऊ शकतं किंवा अभ्यासातलं त्यांचं लक्ष कमी होऊ शकतं. ते जास्त लोनली होऊ शकतात. म्हणजे ते जास्त बोलणं कमी करू शकतात. आल्या-आल्या पहिल्यांदा आईशी बोलायचं, आजी-आजोबाशी बोलायचं. आता ते बोलणं कमी, एकटेपणा जास्त. मग तो एकटेपणा परत कमी करण्यासाठी तो डिजिटल सहाय्यता घेऊ शकतात. मग जगात काय चाललं? अरे, दुसऱ्यांच्या जीवनात तर किती आनंद आहे. माझ्या जीवनात किती कमी आहे. मग दररोजची ही गडबडी आहे. मग त्याच्यातून त्यांचं चिंता आणि दुःख हे अति जास्त वाढू शकतं. हे अति जास्त वाढल्यामुळे मग ते टोकाच्या भूमीकडे हळू जाऊ शकतात. किंवा अशा किंवा दुसऱ्यांच्या जीवनात खूप चांगली गोष्ट चालू आहे. माझ्या जीवनात पण ती पाहिजे म्हणून हे हट्ट पण करू शकतात. अशा दोन्ही पद्धतीने ते वागू शकतात. मग जेव्हा त्यांच्या वागण्यात जेव्हा बदल येतो, तेव्हा पालकांनी त्यांना समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे? हां, तेच. वागण्यात बदल आल्यानंतर त्यांच्याशी जवळीक साधायला पाहिजे. ते लांब चाललेत, त्यांच्याशी बोलायला पाहिजे. बरोबर. आता त्यांच्याशी बोलत असताना बऱ्याच वेळेस ते त्यांच्या मनातील गोष्टी सांगू शकत नाही किंवा बऱ्याच वेळेस ते त्यांच्या डिजिटल दुनियेतच राहू शकतात. मग हळूच आपण त्यांच्या एरियामध्ये प्रवेश करायला पाहिजे. म्हणजे मग ते कसं, मग त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी वाढवणं हे फार गरजेचं आहे. मग कनेक्टिव्हिटी त्यांना जे काही माहीत आहे, त्यांना जे काही आवडतं त्याच्याबद्दल बोलणं. ते मग ते ऑनलाईनवर काहीतरी YouTubeवर बघत असतील. मग त्याच्यापासून त्यांचा संवाद सुरू करणं, की म्हणजे त्यांचं पहिलं कनेक्शन वाढवणं.
हं. एकदा ते कनेक्शन वाढलं, की मग त्यांच्या मनात काय चाललंय हे हळू आपल्याला सांगायला लागतील. मग ते जेव्हा सांगायला लागतील त्याच्यानुसार आपल्याला काय जे चेंजेस करता येईल ते करायचं. बऱ्याच वेळेस काय होतं, की असे काही चेंजेस किंवा त्यांच्या मनातल्या काही गोष्टी सांगितलं, की ते लगेच रिजेक्ट केल्या जातात. एवढ्या छोट्या गोष्टीला तुला काय त्रास आहे? सगळं तर तुला मिळतंय. हं. म्हणजे तुला बरोबर. जेवायला व्यवस्थित आहे, तुला झोपायला व्यवस्थित आहे, तुला कपडे मिळतात, तुला महागड्या ट्युशन क्लासेसमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये आहे, तुझ्याकडे चांगला फोन आहे. ओके. एवढ्या सगळ्या मटेरियल सुविधा आपण त्यांना देतो. मग ते लगेच पालक तुला एवढं सगळं सुविधा आहे, तर मग याच्याबद्दल तुला चिंता करायची काय गरज आहे? असं त्यांच्या मनातल्या चिंता हे रेफ्यूट म्हणजे अगदी नाहीच आहेत किंवा ते किती क्षुल्लक आहेत, हे कधीच करायला नाही पाहिजे. त्यांच्या नक्कीच. मनातली चिंता समजून घेणं. "ओ, वाटतंय काहीतरी त्रास होतोय तुला. मला अजून त्याच्याबद्दल सांग." किंवा "याला आपण काय करू शकतो?" हां. आपण. कळलं की नाही? लगेच ॲडव्हाइस देऊन मोकळं होणं किंवा "ती खूप क्षुल्लक बाब आहे, दुर्लक्ष कर. हं. तुला कळत नाही का?" अशा काही गोष्टी बोललं, की पुढच्या वेळेस ती मुलं स्वतःच्या मनातली बऱ्याच गोष्टी पालकांना सांगणं बंद करतात. अजून एक गोष्ट लक्षात येते, की आजकाल आपण म्हणतो, की मुलांना मारू नका, मुलांना रागवू नका किंवा असे अनेक पॅरेंट्स किंवा अशा अनेक बातम्या पण आल्या, की एखाद्या हट्टासाठी आईने रागवलं, मारलं म्हणून लगेचच पोरं टोकाचं पाऊल म्हणा या बरंच असं काहीतरी. मग पोरांना शिस्त लावायची, त्यांना रागवायचं, नाही रागवायचं किंवा त्यांची एक हळवी बाजू पण आहे झेन मुलांची, की आईने रागवलं म्हणजे फार काहीतरी झालं आणि अगदी मनाला लावून घेतात ते. मग अशा वेळी कळत नाही, की वागायचं कसं आहे? काय करायचं काय नेमकं? ह्याच्यात काय दिसतं आपल्याला, आपण आत्तापर्यंत जे बघतोय, रागवणं, मारणं म्हणजे शिस्त लावणं, असं कुठेतरी एक समीकरण आपल्याला दिसतंय. हं, बरोबर? हं, तर महत्वाचा मुद्दा काय? जेव्हा कोणी तुम्हाला सांगतं, रागवू नका, मारू नका, म्हणजे शिस्त लावू नका असं नाही. या 2 गोष्टी आपण वेगळे करायच्या. मुलांना शिस्त लावणं ही इसेन्शियल गोष्ट आहे. गरजेची गोष्ट आहे. शिस्त लावायलाच पाहिजे. मग ती शिस्त अभ्यासाची असो, त्यांच्या खाण्यापिण्याची असो, त्यांच्या झोपण्याची, उठण्याची असो, किंवा ते जास्त मोबाईल बघतात त्याच्या बाबतीतला असो. म्हणजे स्क्रीन टायमिंग ज्याला आपण म्हणतो. या बाबतीतली शिस्त लावणं फार गरजेची आहे. मग शिस्त लावत असताना परत त्यांना मारलं, तर ती शिस्त लागत नाही. म्हणजे मेनली ती लागत नाही. खूप चिडलं, तरी ती शिस्त लागत नाही. मग शिस्त लागण्यासाठी फर्मनेस ज्याला आपण म्हणतो. म्हणजे तू सकाळी 7 वाजता उठायचे, हो उठायचंच आहे, सगळेच उठतात. उठल्यानंतर ब्रश करायला पाहिजे. ब्रश करणं ही गरजेचं आहे. त्याच्या बाबतीत फर्म राहायला पाहिजे. उलट एक मूल ब्रश करत नसेल, तर उभं राहून ब्रश करून घेणं हे गरजेचं आहे. म्हणजे एक उदाहरण मी देतो. तशाच प्रकारे त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत, तशाच प्रकारे त्यांच्या स्क्रीनच्या बाबतीत, ह्याच्यात फर्म राहिलं पाहिजे. फर्म राहणं आणि रागवणं यातला फरक आपल्याला कळायला पाहिजे. मारणं आणि फर्म राहणं. मग तू तू जर हे केलं नाहीयेस, तर ते तुझ्या हेल्थच्या दृष्टिकोनातून चांगलं नाहीये किंवा आम्हाला आवडणार नाहीये. तू बराच वेळ स्क्रीनवर राहतोस. आम्हाला आवडणार नाहीये. हे म्हणणंही त्यांना महत्वाचं आहे. आता फक्त नुसतं कडक शिस्त लावून चालेल का? नाही. त्याबरोबरच मुलांना वाढवताना आपण प्रेमाने कसं कनेक्शन करतो त्यांच्याशी. म्हणजे लहानपणापासून ते मूल आहे. त्याला काय झालं, की पटकन आईकडे जाते लहानपणापासून. 5 वर्षापर्यंत, 7 वर्षापर्यंत जाते. मग 9-10 वर्षाला ते लांब का जायला बघतं? कुठेतरी ती कनेक्टिव्हिटी लॉस होते. कुठेतरी त्या मुलाला वाटतं हे मला समजून घेत नाही. ते माझ्याशी बोलत नाही किंवा मी जे काही म्हणतो हे त्यांना कळत नाही. तर तसं त्यांचं समजून घेणं, त्यांना ऐकणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे ॲक्टिव्ह लिसनिंग आम्ही ज्याला म्हणतो, हे फार गरजेचं आहे. म्हणजे ते काय शाळेतल्या काहीतरी गोष्टी सांगत असतात. अगदी क्षुल्लक गोष्ट सांगत असेल, तर ते आपण ऐकून घेणं. बरं असं झालं का? हो, मग तुला मजा आली का? मग तुला कसं वाटलं? असे काहीतरी मध्ये-मध्ये बोलणं आणि त्यांचं पूर्ण ऐकून घेणं, हे हं. गरजेचं आहे. परत त्यांना ऐकत असताना शांतपणे ऐका हे पालकांना मी नेहमी सांगत असतो. कधी-कधी ते त्यांचे प्रॉब्लेम सांगत असतात. तेव्हा शांतपणे पहिलं ऐकून घेणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर त्यांनी सोल्युशन विचारलं तर सोल्युशन द्यायचंय. बऱ्याच कन्व्हर्सेशनमध्ये 1.5-2 मिनिटामध्ये काहीतरी पालक सोल्युशन देऊन मोकळे होतात किंवा 1.5-2 मिनिटामध्ये त्यांना काय सांगायचं असतं, त्या टॉपिकला डायव्हर्ट होतं. ते नाही व्हायला पाहिजे.
मग ते कनेक्शन बनतं. मग कनेक्शन म्हटलं की शिस्त लावणं हे गरजेचं आहे. मग आपण शिस्त लावू शकतो त्याला. अच्छा. एकीकडे आजकाल आई, वडील हे दोघेही नोकरीवर आहेत. त्याच्यानंतर घरामध्ये आजी-आजोबा हे अ, गावी वगैरे असतात. त्याच्यामुळे 3 जणांचं कुटुंब किंवा 4 जणांचं कुटुंब असं सध्याचं चित्र सगळीकडे आपल्याला दिसतं. आणि पोरं पण त्यांच्या जी आपण लाईफस्टाईल त्यांची बनवून दिली आहे, की शाळानंतर एक वेगळे क्लासेस म्हणा, काय म्हणा. तर अशा वेळी पॅरेंट्सचं एकमेकांशी अगदी तिघं-चौघांचं एकमेकांशी भेटणं कमी होतं. अशा वेळी पोरांसोबत वावरताना क्वालिटी टाईम आपण जे म्हणतो, तर काय गोष्टी करणं जास्त महत्वाचं आहे? आजची परिस्थिती आपल्याला अशी दिसते की मूल शाळा, क्लासेस त्याच्यानंतर खेळ ह्याच्यात खूप एंगेज आहे. म्हणजे 10-12 तास तिकडं एंगेज आहे. आई किंवा वडील दोघंही काम करत असतात. मग त्यांचं कनेक्शन नसतं. त्यात इम्पॉर्टंट आहे पॅरेंटिंग कशा पद्धतीने करायला पाहिजे. आता टेक्नॉलॉजी आलेली आहे. तर टेक्नॉलॉजीमध्ये जरी तुम्ही कामावर असाल, तर मध्ये-मध्ये मुलांशी कनेक्ट राहणं. आयदर फोनवर किंवा व्हिडिओ कॉलवर 2 मिनिटं, 5 मिनिटं संभाषण साधणं हे टेक्नॉलॉजीने आपण करू शकतो. जर शक्य असेल, तर एक पॅरेंट समजा लवकर घरी येत असेल, तर एक पॅरेंट त्या मुलांना बघणं, हेही आपण करू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंटली पॅरेंटिंग करत असताना आई आणि वडील हे दोघंही एकाच प्लॅटफॉर्मवर राहणं महत्वाचं आहे. म्हणजे असं, की एखाद्या गोष्टीच्या बाबतीत होकार देणं, ते दोघांनी एकत्र मिळूनच देणं गरजेचं आहे. किंवा नकार देणं, दोघांनी एकत्र मिळूनच करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, की आई-वडील त्यांना वेळ नाही देऊ शकल्यामुळे मग फोन म्हणा किंवा अजून काही एकदम एक्सपेन्सिव्ह गिफ्ट म्हणा, ते वडील म्हणतात, "हा घेऊन टाक." आई म्हणते, "नको." मग हे जे डायव्हर्जन आहे, हे मुलांपर्यंत जातं. मग मुलांना कळतं, की आईला काय मागायला पाहिजे, बाबाला काय मागायला पाहिजे. ते तेवढे स्मार्ट असतात. म्हणून पॅरेंटिंग करत असताना दोघांनीही एका प्लॅटफॉर्मवर करणं हे फार महत्वाचं. पण त्याच्यासाठी वेळ ही खूप नसेल तरी क्वालिटी टाइम म्हणजे दिवसातला एखादा अर्धा तास, पाऊण तास संध्याकाळी एकत्र इन जनरल बोलणं विदाउट द स्क्रीन जेवत असताना म्हणा हे किंवा अजून काही गप्पा मारत असताना सगळे एकत्र कुटुंब मिळून काही ना काही गोष्टी बोलत असतील तर ते महत्वाचं. तर बरोबर तिथे शेअरिंग काय करायला पाहिजे? तिथे शेअरिंग आपलं डे टू डे ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये काय झालं आज? माझ्या बॉसने मला रागवलं. निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच वेळेस आपण मुलांना सांगत नाही. मग ते रागवल्यामुळे मला थोडं वाईट वाटलं, मला टेन्शन आलं, अरे मला काम होईल की नाही? मग मला वाटलं, अरे बापरे! मी कसं करूया? मग मी काय-काय केलं? हे मुलांशी आपण शेअर करू शकतो. म्हणजे जगामध्ये आपल्याला बॉस रागवतो, टीचर रागवतो, सिनोनिमम होऊन जातं. ओके. मग ते टीचर रागवल्यावर मला जसं वाईट वाटतं तसंच बाबाला वाटतं. ते अजून कनेक्शन होतं. म्हणजे आपण पॉझिटिव्ह फीलिंग ॲज वेल ॲज निगेटिव्ह फीलिंग शेअर करणं फार महत्वाचं असतं. बरोबर. ते शेअर केल्यामुळे ते अर्ध्या तासात कनेक्टिव्हिटी वाढते. ओके. मग त्यात काहीतरी ते शेअर करत असताना एखादा जोक आला, एखादा हास्यास्पद प्रसंग आला, तोही आपण मुलांना सांगायला हरकत नाही. ओके. मग आता हे परत वयोमानानुसार शेअर करायचं असतं. म्हणजे मूल कोणत्या वयाचं आहे, त्याला कोणत्या गोष्टी समजू शकतात, कोणत्या नाही समजू शकत. असं आपण करायला लागलं तर ती कनेक्टिव्हिटी वाढते फार महत्वाचं आहे. पण कितीही बिझी असलात तरी एक अर्धा पाऊण तास आपण एक दुसऱ्याशी बोलणं, संभाषण करणं हे महत्वाचं आहे. तर मी नेहमी म्हणत असतो रात्रीचा एक मील, वन मील टुगेदर किंवा वन मील विदाउट मोबाईल असंही आपल्याला ते घेता येईल आणि तो एक पाऊण तासाचं संभाषण आपलं व्यवस्थित झाल्यामुळे यांच्याशी कनेक्शन आपल्याला करता येतं. मुलांच्या स्कूलमध्ये काय चाललंय ते करता येतं. त्यांच्या स्कूलमध्ये काय-काय गोंधळ होतात बऱ्याच वेळेस ते सांगत नाहीत. पण जेव्हा तुम्ही मुलाशी असं बोलायला लागता, कधीतरी ते हळूच मग काहीतरी त्यांच्या गोष्टी सांगतात आणि ते महत्वाच्या पण असतात आपल्याला. तर म्हणून ते कनेक्शन करणं फार गरजेचं आहे. अजून एक प्रश्न असा होता, की आता आपण म्हणतोय, की 3 जणांची फॅमिली आहे. त्याच्यामध्ये एक झेन आहे, एक मिलेनियर्स आहे आणि एक जनरेशन एक्स आहे. म्हणजे 3 वेगळ्या पिढीची विचारसरणी असलेले लोकं एकत्र राहत आहेत. अशा वेळी मुलांशी डील करताना आईनी किंवा वडिलांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? हां. सगळ्यात महत्वाचं असं आहे, की जनरेशन गॅप म्हणजे काय? हे ओळखणं फार महत्वाचं आहे. म्हणजे तो विचारांचा फरक आहे.
बरोबर. तर ते विचारांचा फरक जर एखाद्या एक्स फॅक्टर बद्दल असतील, हं? म्हणजे समजा पॉलिटिकल सिनेरिओ बद्दल विचारांचा तिघांचाही फरक आहे, बरोबर? तर त्याच्यात आपले मत प्रदर्शन करणं आणि बाजूला होणं हे महत्वाचं आहे. मत प्रदर्शन करत असताना आर्ग्युमेंट करणं किंवा दुसऱ्यांच्या मताला रेफ्यूट करणं हे टाळलं फार हे इम्पॉर्टंट आहे टाळणं. कारण जनरेशन एक्स असेल, मिलेनियल असेल किंवा आता जेन असेल, मताचा फरक असणारच. याचा अर्थ आपण बरोबर आहोत ते चुकीचं आहे असं नाही. म्हणून जेव्हा मुलांच्या मताचं फरक आपल्याला दिसतंय, तर ते तेवढ्यापुरते मत असतील, तर त्याला ओके रिस्पेक्ट करून बाजूला ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर त्यांच्या वागण्यात, डिसिप्लिनमध्ये किंवा अजून काही गोष्टीत फरक असतील, तर तेवढं ते डिसिप्लिन करणं महत्वाचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सध्या आपल्याला बघायला असं मिळालं, की काही गोष्टी पॉलिटिकल सिनेरिओमध्ये काही लोकांनी आपलं मत प्रदर्शन करताना हं, त्याला एक अ, वेगळा स्वरूपाचा म्हणजे शिव्या असतील किंवा अजून काय असेल, अशा लेव्हलवर जेव्हा आपली मुलं जातील, तर पॅरेंटला असं मुलांना समजवणं गरजेचं आहे, की काही गोष्टी आपल्या कल्चर आणि सोसायटीमध्ये आपण नाही करत. जरी तुम्हाला ते वाटत असतील, तरी त्यापासून तुम्ही लांब राहा. वी रिस्पेक्ट युअर डिसिजन्स अँड ओपिनियन्स. हाऊ यू आर गोइंग टू एक्सप्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते त्यांना सांगणं फार महत्वाचं आहे. म्हणजे इफ दे आर अब्युजिंग, युजिंग अ फिल्दी लँग्वेज, देन दे आर एक्सप्रेसिंग. सो आवर ऑब्जेक्शन इज टू जस्ट नॉट द ओपिनियन्स, बट टू दॅट लँग्वेज. मग हे डिस्क्रिशन करून जर ते तिन्ही जनरेशन एक दुसऱ्याशी बोलत असतील, तर फरक नाही पडत. म्हणजे या जनरेशनमध्ये फक्त मतांचा फरक असतो. जेवण करत असताना तिघांना बऱ्याच वेळेस आमटी भात आवडत असते. म्हणजे ते मग ते अगदी आजी-आजोबा असतील, आई-वडील असतील, मुलं असतील. हेही दिसतं. मग त्याच्यात फरक नाही पडत. म्हणजे जवळच्या कौटुंबिक गोष्टीमध्ये बऱ्याच वेळेस फरक नाही पडत. हो. पण त्याच्यावर कळलं? वादविवाद पण कारण होतात घरात. हां, आणि परत, परत ती आई-वडील आपल्या आई-वडिलांशी कशी वागतंय, हे महत्वाचं दिसतं. म्हणजे ती आई-वडील जर त्यांच्या आई-वडिलांशी एकदम डिसरिस्पेक्टफुली, हं. रागवून, चिडून वागत असेल, तर ते मुलं हं. शिकतात. तर तेच तुम्ही रिस्पेक्टफुली वागता, त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत नाहीत, तर ही मुलंही तुमच्याशी आर्ग्युमेंट करत नाहीत. तुम्ही तिथे काय दाखवता मुलांना आणि हो. काय दिसतं, याच्यावर खूप अवलंबून असतं. चालेल. आता शेवटचा एकच प्रश्न असा, की खरंच तुमची मुलं डिप्रेशनमध्ये आहे किंवा ते दुरावले जात आहे किंवा त्यांच्या मनात अनेक काही विचार चालू आहेत आणि कदाचित ते टोकाच्या पावलाकडे जाते असं वाटेल. हे तुम्ही ओळखायचं कसं? असे काय सिम्प्टम्स असतात हे थोडक्यात सांगाल का? हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेन मुलांमध्ये मेंटल हेल्थ क्रायसिस चिंता ही जास्त आहे का? हो आहे, हे लक्षात घ्यायचं. दॅट इज द बॉटम लाईन. म्हणजे संशोधनमध्ये आपल्याला असं दिसतं, की 10 पैकी 6 मुलांमध्ये काही ना काहीतरी अँक्झायटी, चिंता, ओव्हरवेल्मिंग, डिप्रेशन असं दिसतं. मग हे जर असेल, तर ह्याचं टोकाचं पाऊल म्हणजे आत्महत्येचे विचार. हे होऊ शकतात. मग त्यांना या बाबतीमध्ये आपण बोलायला पाहिजे का? इन जनरल बोलत असताना बोलायला पाहिजे. अँक्झायटी बद्दल बोलायला पाहिजे, डिप्रेशन बद्दल बोलायला पाहिजे. अरे, मुलांमध्ये सुसाईड होतात, जगामध्ये असं दिसतं, बघ इथे सुसाईड झालं. असं तुला काय वाटतं ह्याच्याबद्दल? टेक देअर ओपिनियन. स्टार्ट कन्व्हर्सेशन फ्रॉम देअर. अँड टेल देम दॅट सुसाईड इज नॉट अ राइट वे. फर्स्ट एज्युकेशन. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा केव्हाही असं कधी वाटतं, तेव्हा वेगवेगळे मार्ग असू शकतात, याची जाणीव देणं महत्वाचं आहे. की बरं, तुला कधी असं काही वाटलं तर आम्ही कुटुंब म्हणून, आम्ही वडील म्हणून, आम्ही आई म्हणून नक्कीच आहोत. आमच्याशी तू शेअर करायला पाहिजे. हे आधार, सपोर्ट फार महत्वाचं आहे. अगदी हे 7, 8, 10 वर्षाच्या मुलांपासून आपण ह्याबद्दल बोलणी करायला पाहिजे. ओके. नंबर 1. नंबर 2, कधी अशा काही गोष्टी शाळेमध्ये झाल्या असतील आणि मूल तुमच्याशी डिस्कस करत असेल, तर गंभीरतेने त्यांना ऐकणं हे फार महत्वाचं. आणि त्यांच्या गोष्टी ज्या काही मनातल्या चिंता असतील, डिप्रेशन असेल, अँक्झायटी असेल, तुम्ही पालक म्हणून सॉल्व्ह करू शकत असाल, करायचं. कळत नसेल कसं सॉल्व्ह करायचं, तर लगेच प्रोफेशनल हेल्प घेणं, काउन्सिलर, सायकियाट्रिस्ट यांची मदत घेणं हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे.
तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की मुलांमध्ये काही बदल येत आहेत का? म्हणजे अगदी लहान मूल असेल तर एक 7-8 वर्षाचा असेल आणि ते बेड वेटिंग करत नसेल, पण आत्ता करायला लागलं परत, तर नक्की काहीतरी चिंता आहे हे पहिले साइन लक्षात घ्यायचं. मूल विनाकारण चिडचिड व्हायला लागलं, पटकन स्नॅप आउट करायला लागलं, रागवायला लागलं, छोटी गोष्ट बोलायला लागलं तरी गडबड करायला लागलं, तर हेही मेंटल हेल्थ इश्यूचं एक सिम्प्टम आहे हे लक्षात घ्यायचं. मुलांना जवळ घ्यायचं, त्यांच्याशी संवाद साधायचा. मूल अगदी पटकन घाबरायला लागलं, छोटी गोष्ट झाली तरी एकदम असं बावचळून जायला लागलं किंवा त्याच्या चेहऱ्यावर चिंता, अँक्झायटी दिसायला लागली, तर त्याच्याबद्दल बोलणं फार महत्वाचं आहे. एकदम अलिप्त राहायला लागलं, काहीच बोलत नाही किंवा आत्महत्येबद्दल कुठेतरी लिहून ठेवायला लागलं, गुगलवर कुठेतरी सर्च करायला लागलं किंवा तुम्हाला म्हणायला लागलं की मी नसेल तर चालेल ना तुम्हाला, माझं काही तर किंमतच नाहीये, मी काय जगात आहे की नाहीये, काय फरक पडतो, हे काही वाक्य बोलायला लागले, तर हं, लक्षात घ्यायचं की कुठेतरी काहीतरी आत्महत्येचे विचार मुलांमध्ये येतात. बरीच मुलं म्हणतात पण मी जगणार नाही, हं. मी मेलेलं बरं, मी मरून जाईल, मी सुसाईड करेन, मी स्वतःला कापून घेईल. हे कोणतेही थ्रेट पालकांनी लाईटली घ्यायला नाही पाहिजे. अशा प्रत्येक थ्रेटला प्रोफेशनल हेल्प घेणं महत्वाचं. साधी एन्झायटी आहे, चिंता आहे, टेन्शन आहे, त्याच्याबद्दल नक्कीच तुम्ही त्यांच्याशी बोला. बट एनी सुसायडल थ्रेट हे व्हर्बल आहे, नॉन व्हर्बल आहे, कुठेतरी लिहिलेलं आहे किंवा गुगल सर्च केलेलं आहे. प्रोफेशनल हेल्प घेणं अगदी महत्वाचं आहे. आणि ते मुलांच्या बाबतीत होऊ शकतं. मूल असं थ्रेट दिलं किंवा असं विचार केलं, दॅट इज नॉट एंड ऑफ द वर्ल्ड. टेक हेल्प, हेल्प इज अवेलेबल. आम्ही इथे बसून कितीतरी मुलांची आत्महत्या जे विचार येतात, ते आम्ही काउन्सिलिंग केल्यानंतर जातात आणि मूल चांगले होतात. त्यातली काही मूल म्हणजे जी औरंगाबादची घटना आहे, अशी एखादी दुसरी घटना आपल्याला टोकाची घडताना दिसते. त्याच्या मागे कमीत कमी 8-10 असे अटेम्प्ट किंवा मुलांचे विचार हे मदत घेतल्यानंतर बदललेले असतात. ते आपल्याला समोर येत नाहीत. हेच मी सांगतो, पालकांनी अशा क्षणी घाबरून नाही जायला पाहिजे. मदत नक्कीच घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली खरं पाहिलं तर भरपूर विषय आहे, याबद्दल बोलायसारखं पण बरंच काही आहे. पण आजच्या ह्याच्यामध्ये तुम्ही दिलेली माहिती खरंच पालकांसाठी खूप महत्वाची ठरली. त्यासाठी खरंच धन्यवाद. इथेच थांबूया. नमस्कार. थँक यू. नमस्कार. धन्यवाद.